सर्व बहीण भावाला क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. चला भावानं, मग काय चाललंय सर्वांचंच, कसे आहेत सर्वजण? 4-4:30 वाजले तर झालं का चहा पाणी सर्वांचं? काय आज काय वरी गेले ना, आम्ही छतावर खालीच बसले रूममध्येच. चला एक गाणं म्हणून दाखवते. भीमरायानं गुलामगिरीला पायी तुडवलं, भीमरायानं गुलामगिरीला पायी तुडवलं, पायी तुडवलं तुला र माणूस घडवलं, पायी तुडवलं तुला र माणूस घडवलं, भीमरायानं गुलामगिरीला पायी तुडवलं, पायी तुडवलं तुला र माणूस घडवलं. कसं वाटलं भावानं गाणं? असंच लक्षात ठेवलं होतं मला. म्हणा अजून एक म्हणते गाणं, येतो का नाही की पण आवाज छान, तरी पण म्हणायचा प्रयत्न करते. तुझ्या हाती तुपाल, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तुपाल, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती तुपाल, तुझ्या हाती साय, तुझ्या हाती तुपाल, तुझ्या हाती साय, समाजाचं काय रे गड्या, समाजाचं काय. पुढलंच आठवणा बघा, चांगलं आठवले होते. आता गेलं बघा, पूर्ण गाणं म्हणले होते. आता म्हणायचं म्हणलं की असं लय अवघड हाय. एवढं तरी आता 4 शब्द, 4 तरी शब्द चांगलं वाटलं. अजून एक म्हणले बघा, मी आत्ताच इंस्टावर गाणे टाकले, असं होते मध्येच. म्हणून 1-2 मिनिट झालं नाही बघा गाणं, तरी आठवणार. तशीच म्हणले इंस्टावर टाकले, यूट्यूबवर नाही टाकले, इंस्टाग्रामवर टाकले. 4 गाणे टाकले, 4 गाणे लक्षात ठेवले, 4 पण लिहिले. सोन्याचा दूर निघतो झोपडीत माझ्या, सोन्याचा दूर निघतो झोपडीत माझ्या. आणि एकच कडवं यायला कसं करावं, कुठला आठवच ना झाले बघा. साधे सोपे सुद्धा गाणी येणार. लिहून घ्यावं लागणार आहे मला गाणे आता ह्याच्या पुढं. लिहून घेऊनच मी गाणे म्हणणार आहे, माझ्या अक्षरातच. माझ्या अक्षरात लिहून घेते आणि गाणे म्हणून दाखवते तुम्हाला सर्वांना. काय करा असं लक्षातच राहणार नाही तर उपयोग काय आहे. चला मग झाले का सर्वांचं चहा पाणी? मी आज चहाच पिले नाही बघा. आज चहा काय मला चहाची आठवणच आली नाही. तसं दूध आहे, काल रात्रपासून मी चहा पिले नाही. डोकं दुखालतं तरी झोपले होते, डोक्याला घेऊन. चला आता उठावं, 1-2-4 गाणे टाका. झोपले की झोपतेच माणूस, उठले की उठतेच. म्हणून उठून जरा गाणे टाकले 2-4. मला एखादा ब्लॉग बनवावं आणि चहा हे वगैरे करून प्यावं. छतावर जाऊ वाटणं झाले, पाय दुखाले तर छतावर जायचं लई कंटाळा येते बाबा. तरी पण ह्या गाण्यासाठी, ब्लॉग बनवण्यासाठी चालले. असं कसं रूममध्ये बसले की नुसता रस्त्यावरला आवाज येते गाड्या मोटराचा. आता काय होतं की एवढ्या मोठे ते टेम्पो गेले, ऑटो गेले, बरं एखादं गाणे वाजत गेलं.
तर नुसते त्या ऑटोमध्ये दन 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 गाणे लावतात. लय राग येते काय सांगू. एक एक गाड्यावाले जातात बघा, भर 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 वाढीत अशी करते. तर चला मग चहा करून पिऊत. मी तुम्हाला चहा करते. सर्वजण या चहा प्यायला. दूध गरम करायला ठेवावं लागेल. खाण्याच्या कंटाळ्या बसल्यासारखं झालं. तर सर्दी झाली. सर्दी म्हणजे काय, डोकं दुखणं, डोकं दुखायचं आणि नरडत दुखते, बाकी काय नाही. सर्दीचा शिंपते. आता दररोजचं मी खालीच करणार आहे. मी काय काय भाजी भाकर, काय चहा पाणी, काय स्वयंपाक केलेलं दाखवणार आहे. तीच ब्लॉग टाकणार आहे. आता छतावर जात बसणार. उद्या सकाळीच करणार आहे मला. आता आले माझ्या ध्यानात. उगं छतावर जात बसायचं नाही. काय आपण करल चटणी भाकर काय करल ते करेल. जे दाखवायचं तेच सोडायचं ब्लॉगमध्ये. आता गाणे पण आठवण झाल्यात. गाणे म्हणून बघा मला गाणे पण आम्हाला एक दुसरंच काहीतरी गेले का तेव्हा आवाज नुसते आवाज करते. तर लोक आता ह्याला कॉपीराइट येतं का काही मला भीव वाटायला. एवढं आपण कष्ट करून करायचं आणि त्याला ते यूट्यूब काय करायले कॉपीराइट द्यायले. आता रस्त्यावर घरं असल्यावर रस्त्यावरल्या घरी असणाऱ्या लोकांनी कसं करायचं. आता येतेच आवाज घरात म्हणल्या घरात आहे असं आपण कुठं नाही पण जाईल. तर महागल्या ब्लॉकला कॉपीराइट दिलं, लाईव्हला कॉपीराइट दिलं 2. माझा लय जीव तर मला कॉपीराइट आल्यानंतर. कारण एवढं आपण जीव आठवून करायचं, जीव लावून करायचं सगळ्या गोष्टी आणि त्यांनी कॉपीराइट दिलं म्हणल्यावर मन तिथं खचतेच ना थोडं तरी. वेळात वेळ काढून कामात काम सोडून सगळ्या गोष्टी करता आणि त्याच्यात यूट्यूबवालं का करायले मध्येच असं काय पण करायले. जिओचं बॅलेन्स संपलं काही की आता टाकावं लागलं. सारखं मॅसेज यायले तर बॅलेन्स टाका बॅलेन्स टाका. चला मग भावानं सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा, जय शिवराया, जय महाराष्ट्र. सर्वांनीच ब्लॉग बघा, लाईक करा आणि लाईक करा, सब करा आणि शेअर पण करा भावानो. आणि कमेंट करा. कमेंट करून सांगा मला. कमेंट करून बोला. माझे छान वाटते की बाबा आपल्या ह्या भावाने बघितले, त्या भावाने बघितले, ह्या बहिणीने बघितली, त्या बहिणीने. मनाला छान वाटतं, आनंद वाटते तुम्ही बघितलं म्हणल्यानंतर. त्याच्यामुळं कमेंट केलं तर मला छान वाटेल. कसा कासना बहिणीचा ब्लॉग एडा वाकडा बघितले भावाने असं माझ्या मनाला आनंद वाटणार. चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धा, जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि बाय बाय.